डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि तत्वज्ञान सर्वांच्या पर्यंत पोहोचले पाहिजेत. प्राध्यापक मुकुंद कांबळे यांचे प्रतिपादन. बारवाडे ते शताब्दी महोत्सव कमिटीकडून सभा संपन्न. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून अखंड भारतीयांच्या जीवनाचा उद्धार केलेला आहे. डॉक्टर आंबेडकर हे ज्ञानाचे भंडार आहेत, असे प्रतिपादन प्राध्यापक मुकुंद कांबळे यांनी केले. ते बारवाड येथे डॉक्टर आंबेडकर पदस्पर्श शताब्दी कमिटीकडून आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होते. त्याचं 100वं वर्ष सुरू आहे. म्हणजे बाबासाहेब या मातीतल्या लोकांना दिसले, त्याला 100 वर्ष पूर्ण होत आहे आणि 100वी त्या निमित्ताने त्यांनी मला परवा करून दाखवलं की आम्ही 100 व्याख्यानं आयोजित केली. आणि मग मी म्हटलं की सुधाकर मामा, खूप चांगलं काम चालू आहे, आमचं काय सहकार्य असेल तर आम्ही निश्चितपणे तुमच्या पाठीशी. आजच्या या त्यांच्या कार्यक्रमातून पुन्हा एकदा भर घाले की संविधान अमृत महोत्सवी वर्ष पण चालू. संविधान अमृत महोत्सवी म्हणजे राज्यघटना 26 नोव्हेंबर 1949ला मंजूर झाली आणि ती 26 जानेवारी 1950ला लागू झाली. म्हणजे उद्याच्या 2025ला 26 जानेवारी 2025ला संविधान सुरू होऊन 75 वर्ष झालेली आहेत आणि संविधानाला मंजुरी होऊन 100 वर्ष 75 वर्ष चालू आहे. म्हणजे अमृत महोत्सवी हा वर्ष चालू आहे. संयोजकांनी सुधाकर मानेकरांनी या ठिकाणी सांगितले की आज मुकुंद कांबळे सर तुमच्यासमोर वक्ता म्हणून आहे. मित्र मी काय फार मोठा वक्ता वगैरे काय नाही आहे, कुठं वर्तमानपत्रात वाचणी वगैरे काय माझी वाचली नसावी तुम्ही, पण एक आंबेडकरांचे विचार, आंबेडकरांचे तत्व, भगवान गौतम बुद्धांची तत्व थोडीशी वाचतात, थोडीशी अभ्यासतात आणि म्हणून आम्हाला थोडंसं बोलत आहे. आणि ज्यांच्यामुळं आज आम्ही पांढऱ्याशुभ्र कपड्यामध्ये सजून धसून आलेलो आहोत, याच्या पाठीमागे प्रेरणा जी आहे ती बाबासाहेबांची आहे, भगवान गौतम बुद्धाच्या तत्वाची आहे. आणि त्यांच्या तत्वाचं आणि त्यांच्या विचाराचे आपण कुठंतरी ऋणी आहोत आणि ते तत्व कुठंतरी आपण पोहोचवायला पाहिजे. म्हणून एक छोटासा एक सैनिक मी तुमच्यासमोर होतो. मी फार मोठं काय सांगणार नाही, कारण आता 6चं टायमिंग होतं, 9 वाजायला आले. मला वाटते मॅडम जेवणाची आणि थोड्या वेळात आपल्या म्हणजे झोपी जाण्याची वेळ झालेली आहे. तरी पण या ठिकाणी थोडंसं बोलणं उचित आहे, कारण मी माझ्या मताप्रमाणे एक 60 किलोमीटर अंतरावर आलो आणि मग 60 किलोमीटर अंतरावर आल्यानंतर सर म्हणले की 1 तासभर बोलावे, 60 मिनिटं बोलायचं का 30 मिनिटं बोलायचं मी ठरवतो. पण बोलणं गरजेचं आहे, सांगणं गरजेचं आहे. किती समुदाय आपल्यासमोर किती आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत अध्यक्ष संगीता जाधव या होत्या. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आला. या कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक राजू माने यांनी केले. पुढे बोलताना कांबळे म्हणाले, भारतीय संविधान हे सर्व जाती धर्माच्या लोकांना मुख्य प्रवाहात आणणारे न्याय प्रणाली असून प्रत्येक भारतीयांच्या डोक्यामध्ये संविधान वाचले पाहिजे हा नारा असणं गरजेचे असल्याचे सांगितले. शताब्दी महोत्सव कमिटीचे अध्यक्ष सुधाकर माने म्हणाले, शताब्दी महोत्सवाच्या माध्यमातून बाबासाहेबांची आचार विचार समाजामध्ये रुजवणे गरजेचे असून डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांचा जागर शताब्दी महोत्सवाच्या माध्यमातून केला जात असल्याचे सांगितले. यावेळी संतोष मिस्त्री यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमास ग्रामपंचायत उपाध्यक्ष सुवर्णा जाधव, प्राध्यापक संजय कांबळे, प्राध्यापक अजित कांबळे, विजय कांबळे, प्राध्यापक मंगलदास कांबळे यांच्यासह बारवाड येथील निलेश जाधव, नितीन जाधव, रणजित जाधव, रंगराव बने, संजय जाधव, करण मधाळे, पंकज जाधव, नाविद जाधव, सिद्धार्थ कांबळे, आशिष कांबळे, नितीश माने, सचिन जाधव, अभिषेक शिंदे, दीपक जाधव, संदीप मोरे, ओंकार कांबळे, आकाश जाधव उपस्थित होते.